जिल्ह्यातली आपली नगर पाणी आमच्या हक्काचं गेलेला स्टँड बाय एक गाडी येत आहे म्हणजे ह्यांच्या कर्तव्यामध्ये विसंगतीपणा दिसून येतो, खोटेपणा दिसून येतो। आम्ही सर्व गोडीलीकर अधिकाऱ्यांचा, नगर परिषदेचा आणि प्रशासनाचा जाहीर निषेध करतो। वारंवार जर त्यांचं असं वागणं असेल तर आम्ही त्यांचं हे खपवून घेणार नाही आणि हा निषेध आम्ही करून ग बसणार नाही। भविष्यातून जर त्यांनी आमच्या विरुद्ध किंवा आमच्या गोडोलीसाठी, प्रभागासाठी किंवा इतर कामांसाठी विकासात जर खीळ निर्माण केली आणि जर आम्हाला दुजाभावानं बघण्याचा प्रयत्न केला असं आमच्या मेहरबानांचं म्हणणं आहे। कारण तुम्ही माणसं बघून जर देत असाल काम तर विकासाला खीळ बसती। तुमचं कार्य आहे, कर्तव्य आहे। आज तुम्ही शासकीय सेवेत आहे, उपकार करत नाही, तुम्हाला शासन पगार देतंय, वेतन देतंय, त्या वेतनापोटी तुम्ही आम्हाला सेवा पुरवणं हे तुमचं परम कर्तव्य। दिस इज अ मॅन्डेटरी सर्व्हिस, हे मी एवढं सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मस्त या नात्याने मी बोलतो। काल समाज माध्यमातनं जेव्हा समजलं नगरसेवक श्री शेखर मोरे पाटील यांच्याकडनं की असा प्रकार घडलेला आहे, तेव्हा साधारण मी त्यांच्यावर फोनवर बोललो तर ते म्हणले अरे आदल्या दिवशीच मी टँकर बुक केले, रजिस्टरला 1 नंबरला टँकर येणं अपेक्षित होतं। म्हणजे सकाळी वडवीची उत्तरं तर देतच होता आणि गोडोलीचा आणि नगरपालिकेचा संबंध नाही ह्या भाषेत त्यानं उत्तर दिलेलं आहे। आणि हे CCTV मध्ये सगळं आलेलं आहे। कुठेही शिवीगाळ झाली नाही, कुठेही नगरसेवकांनी आपली मर्यादा सोडली नाही आणि ते कधीही सोडत याची गोडोली ग्रामस्थांना खात्री। दुसरी गोष्ट, हे जे बोलणं आलं अधिकाऱ्याचं की MJP कडनं घ्या, MJP कडं आहेत का टँकर पुरवायला? आणि MJP नगरपालिकेच्या अंडरच येतं ना। आज समजा गोडोली गावामध्ये कुठं आग लागली आणि पाण्यासाठी आम्ही काय MJP कडे मागणी करायची का? CO साहेबांनी याचं उत्तर दिलं पाहिजे। हा जो विसंगती निर्माण झालेली आहे की 4 भिंतीच्या खालचा भाग वेगळा, 4 भिंतीच्या वरचा भाग वेगळा, आणि दुसरी एक विसंगती ते जर म्हणतात MJP कडनं टँकर घ्या, काल मग पहिला टँकर सदर बाजारकडे कसं काय पाठवला? सदर बाजारला पण MJPच पाणी पुरवठा करते ना। तर ह्याचं असं झालेलं आहे, त्यांच्या क्लिप्स पण आमच्यापर्यंत आल्या समाज माध्यमात। तर तो माणूस चोराच्या उलट्या बोंबा जसे चालतात त्याप्रमाणे खोटं नाटं आरोप करून नगरसेवकांची बदनामी करण्याचा प्रयत्न आहे। ही पहिली गोष्ट। बदनामी करून न थांबता शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली, असे कर्मचाऱ्यांना भडकवून सांगून नगरपालिका त्यांनी वेठीस धरली का? तर आता आमची प्रमुख मागणी अशी आहे की जर त्या अधिकाऱ्यानं आमच्या गोडोली ग्रामस्थांची केलेला जो अपमान आहे, नगरसेवक हा प्रथम नागरिक असतो त्या वॉर्डाचा, त्याचा अपमान हा सगळ्या वॉर्डाचा अपमान आहे। सगळ्या गोडोली ग्रामस्थांचा त्या माणसानं अपमान केलेला आहे। त्याने माफी मागत नाही आणि त्याच्यावर कारवाई करत नाही तोपर्यंत गोडोली ग्रामस्थ शांत बसणार नाहीत। ह्याच्या पुढे हे आंदोलन आम्ही गाढवावरनं काही वरात काढणार होतो, प्रतिकात्मक पुतळा नेणार होतो, पण नगरपालिका म्हणली बाबा गाढवी कामच चाललेलं आहे, गाढवावर बसवू नका। बरोबर आहे। तर अशा पद्धतीनं आपला मोर्चा त्यांनी थांबवला, आचारसंहिता लावली, काय लावली, पण इथून पुढं आम्ही आमचा अपमानाचा उत्तर घेतल्याशिवाय थांबणार नाही। आणि मुजर अधिकाऱ्याचा जाहीर निषेध, नगरपालिकेच्या गलथान कारभाराचा जाहीर निषेध, एवढं बोलून आमच्या दारासमोर हे झाड आहे पिंपळाचं, हे आता वाळलेलं आहे आणि त्याला गेल्या वर्षी आग लागली। आग लागल्यानंतर आम्ही पण कंप्लेंट केली, ह्यांनी पण कंप्लेंट केली शेखर मोरेनी की आम्हाला अग्निशमन पाठवा म्हणून। तरी आम्ही रात्रभर वाट बघितली, कुणी आली नाही। आमच्या पोरांनी बादल्या भरून शिड्या लावून कसं तरी ते विझवलं, तरी सकाळपर्यंत धुपत होतं तरी सुद्धा ते संध्याकाळी 4 वाजता अग्निशमक यायला गेलं। म्हणजे 2 दिवस आम्हाला वाट बघायला लावली। मग हे झाड धोकादायक आहे। आता नगरपालिकेने यांनी विचार केला पाहिजे ना, काय करायचं काय नाही। मग अशा जर तक्रारी असतील तर बरोबर आहे त्यांचं, पण आम्ही सगळे सहमत आहोत त्यांच्या याला। झालं सगळ्याचं बोला।
कालची जी घटना घडली म्हणजे शेखर मोरे पाटील आणि आपला निकम ही म्हणजे अत्यंत एवढ्या वर्षातली वाईट गोष्ट घडलेली. ह्याच्या आधी असं कधी घडलं नाही. 15 वर्ष आम्ही काम करतोय, पण आता एकंदरीत इलेक्शन नाही आहे आणि हा जो गॅप आहे प्रशासनाच्या ताब्यात सगळं आहे. ह्या जी घटना घडली चुकीची आहे. म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने बोलला किंवा काही त्यांनी ज्या वादावाद झाली ती अशी घटना घडायला नाही पाहिजे. कारण नगरसेवक काही स्वतःच्या घरचं काम घेऊन जात नाही कधी. ती लोकांची असणारी कामं ही त्यांचं काम आहे, त्याचा पगार घेतात ही लोक. त्यांनी प्रामाणिकपणे काम करायला पाहिजे. जर अडचण असेल त्यांनी सांगायला पाहिजे बाबा नगरसेवकांना. वाद घालून सांगण्यात काही अर्थ नाही. आणि जी घटना घडलेली आहे ह्याच्यावर योग्य ती कारवाई होईपर्यंत आम्ही शेखर मोरे पाटलांच्या बरोबर आहे. पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. कालचा कार्यक्रम होता. नमस्कार, माझं नाव प्रमोद मोरकर. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. तर काल माझ्या लग्नातच मला आहे ना पाण्याचा टँकर मिळाला नाही. तर शेखर मोरेंना मी आधीवरच कल्पना दिली की मला पाण्याचा टँकर हवा आहे. तर त्यांनी आधीच बुकिंग केला होता, पण त्यांनी मला वारंवार फोन लावून सुद्धा 15 मिनटं देतो, अर्ध्या तासात देतो, 20 मिनटात देतो अशी तक्रार त्यांनी मला सांगितली. सगळा कार्यक्रम झाला आणि 5 वाजता त्यांनी मला टँकर आणून दिला सगळा कार्यक्रम झाल्यानंतर. तर या घटनेबद्दल मी पूर्ण निषेध करत आहे आणि शेखर मोरेंच्या पाठिंब्याला माझं सहमत आहे. तर त्या संदर्भात आपण नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाशी टँकरची मागणी केली असता त्यांनी आपला टँकर बुक केला. दुसऱ्या दिवशी आपण 11-12 वाजेपर्यंत आपल्याला टँकर दिला नाही ह्याची चौकशी करण्यासाठी मी संबंधित कार्यालयात गेलो. त्यावेळेस तिथे जो कंत्राटी कर्मचारी होता त्या कर्मचाऱ्यानं मला सांगितलं की टँकर एक गेला आहे आपला सदर बाजारला आणि एक गाडी ड्रायव्हर नसल्यामुळं आम्ही तिथेच ठेवलेला आहे. तर त्या संदर्भात मी निकम साहेबांना तिथून फोन केला. त्याच्यानंतर फोन केल्यानंतर निकम साहेब म्हणले तिकडं चाळकेवाडीला आग लागल्यामुळं तिकडे एक अग्निशमनचा बंब तिकडे पाठवला आहे आणि एक गाडी आपली स्टँड बाय ठेवली. तर त्या संदर्भात मी CO साहेबांच्याकडं या दोघांच्यात पण बोलण्यात विसंगती आढळली. त्याच्यानंतर मी CO साहेबांच्याकडं ह्याची तक्रार करण्यासाठी आलो असता निकम साहेब मला शेजारी CO साहेबांच्या केबिनपाशी गाठ पडली. त्यांना मी स्पष्ट विचारलं की गोडोली आणि गोडोली प्रभाग क्रमांक 5च्या बाबत तुमच्या मनास आकस भाव का आहे? तुम्ही पाण्याच्या का खेपा देऊ शकत नाही आम्हाला? पाण्याची अतिशय निकड आहे. 2-2, 3-3 दिवस गोडोली गावात पाणी नाही. या संदर्भात मला गोडोली गावातून बऱ्याच महिलांचे तसेच नागरिकांचे फोन आलेले आहे आणि ह्या पाण्याची सोय करण्यासाठी मी तिथं गेलं असता की आमचा आणि तुमचा नगरपालिकेचा काही संबंध नाही, तुम्हाला माझी कुठे तक्रार करायची ते करा. आणि मला तिथं हक्कलण्याचा अक्षरशः प्रयत्न केला. तर मी म्हणलं ही काय तुम्हाला खुर्ची ह्या कामासाठी दिली नाही. ठराविक काही लोकांसाठी ही नगरपालिका चालत नाही. आम्ही पण टॅक्स पेयर आहे आणि या संदर्भात मी त्यांना बोललो असता त्यांची माझी शाब्दिक चकमक झाली. पण त्या संदर्भात माझी त्याच्यानंतर काल त्यांनी संपूर्ण नगरपालिका नागरिकांना वेटीस धरून नगरपालिका बंद पाडली आणि जो काय त्यांनी जो कालचा प्रकार केला माझा निषेध केला त्याबद्दल मी संबंधित अधिकाऱ्याचा निषेध करतो. गोडोली गावाला माहिती पडलं पाहिजे की बाबा पाण्याच्या संदर्भात काल मला वाटतं इथं प्रमोद आलाय का, प्रमोद मोरकर, हा प्रमोद मोरकरचं एक आहे आणि मस्के वस्तीतलं भीमराव मस्केंच्या घरी एक लग्नाचा कार्यक्रम होता. तर त्या संदर्भात आपण टँकरची बुकिंग केली होती. तिथं फार निकड होती टँकरची. आणि या संदर्भात जसा बाबासाहेब आंबेडकरांना 60 वर्षापूर्वी पाण्यासाठी संघर्ष करावा लागला त्याच पद्धतीनं आज देखील तो संघर्ष आज आपल्याला पाण्यासाठी करावा लागतो. काही मजूर अधिकाऱ्याचा गैरवापर करून ठराविक लोकांसाठीच नगरपालिका चालवली जाते का असा मला प्रश्न पडतो. प्रथम म्हणजे या अधिकाऱ्यांचा मी निषेध करतो. गोडोली गावाला माहिती पाहिजे म्हणून मी संबंधित संपूर्ण गोडोलीचे आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या कानावर घातला. त्यांनी आज ही निषेध सभा बोलवली त्याबद्दल मी गोडोलीतल्या नागरिकांचे आभारी आहे.